नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये थॉट्स ऑफ चेंजिंग लाईफ तुम्हा सर्वांचे स्वागत करते. उद्देश यावर माझे विचार व्यक्त करून दाखवते. मानवाच्या जन्मापासूनच त्याचे स्वतःसाठीचे स्वतः तयार केलेले काही उद्देश, ध्येय, इच्छा पूर्ण करण्याची धडपड सुरू झालेली असते. ध्येयाशिवाय आयुष्य परिपूर्ण होत नाही. ध्येय नसेल तर आयुष्य जगायचं कसं? ज्यावेळी बाळाची नाळ कापली जाते त्यावेळी श्वास घेण्याची धडपड सुरू असते. पोटाची भूक भागवण्यासाठी आईचं न पिता येणारं दूध पिण्याच्या प्रयत्नांची धडपड सुरू असते. ज्यावेळी या धडपडीतून दूध पिण्याचा, पोट भरण्याचा उद्देश साध्य होतो तेव्हा बालक त्याच स्तनांना दातांची सळसळ थांबवण्याच्या उद्देशाने चावा घेतो. त्यावेळी आईच्या स्तनांना दाताचे निशाण पडतात, तिला त्रास होतो. हे चक्क ते बालक विसरून जातो. थोडा मोठा होतो तेव्हा चालण्याचा, खेळण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी आजी आजोबांना पळवतो. त्याचा हा उद्देश साध्य झाल्यानंतर तो आजी आजोबांना म्हातारे आहे, त्यांना गुडघ्यांना त्रास होतो, वागता येत नाही, हे तो चक्क विसरून जातो. शाळेचा पहिला दिवस. शाळेत कोण माझ्याकडे लक्ष ठेवेल, कोण मला खाऊ पिऊ घालेल, कोण माझी काळजी घेईल, या भीतीने आईला दूर जाताना पाहून स्वतःचा उद्देश पूर्ण करण्यास आरडाओरडा करत एक तास रडत बसतो. मित्रांची सवय झाली, मुलं स्वतःच्या हाताने खायला लागले की तो आईला हळूहळू दूर करायला लागतो. मित्रांसोबत वेळ घालवता यावा, रोकटोक नसावी म्हणून तो आईला मूर्ख करार देऊन मोकळा होतो. हळूहळू मित्रमैत्रिणींमधून फक्त स्वतःची काळजी घेण्यास, इच्छा पूर्ण करण्यास, राग, प्रेम, भीती, भावना व्यक्त करण्यास एका जोडीदाराची तर गरज हवी. म्हणूनच तारुण्य अवस्थेमध्ये कधी कधी स्वतःच जोडीदाराची निवड करतो. आयुष्याच्या एका वळणावर गेल्यानंतर मुलं, जोडीदार यांना कंटाळून पुन्हा स्वतःचे मन, भावना, प्रेम व्यक्त करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी तो अन्य व्यक्तींच्या शोधामध्ये फिरत असतो. नशिबाने एखादा असा व्यक्ती मिळालाही तर तो त्या व्यक्तीच्या भावनांसोबत खेळायला, स्वतःच्या मनोरंजनासाठी त्याच्याकडे नसलेला वेळ घ्यायला, त्या व्यक्तीच्या इच्छांचा आदर न करता सतत स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याची माणसाची आयुष्यभर धडपड सुरू असते. या उद्देशाच्या धडपडीत दुसऱ्या व्यक्तीच्या मनाचा जरा सुद्धा विचार तो करू शकत नाही. म्हणूनच म्हणते आहे, आयुष्य दिले आहे देवाने, त्याचे आभार मानू शकत नाही. जन्म दिला आहे आईने, तिचे ऋण फेडू शकत नाही. पैसा लावला बापाने, त्याचे उपकार जाणू शकत नाही. संस्कार दिले आजी आजोबाने, त्यांना नमन करू शकत नाही. शिक्षण दिले गुरूंनी, त्यांना वंदन करू शकत नाही. आनंद दिला मित्रांनी, जगताना जगण्याचा अर्थ शिकवला जोडीदाराने. पडत्या काळात स्वतःला विसरून तुम्हाला सावरले, पुन्हा उभे केले जोडीदाराने. रक्ताचं नसलं तरी रक्तांची नाती, कुटुंब तयार केले जोडीदाराने. शेवटच्या घटकेला हातातील काठी बनून विसावा दिला जोडीदाराने. तेव्हा या सर्वांची परतफेड तर होणार नाहीच, पण आपल्यामुळे कोणाला दुःख, त्रास होणार नाही याची काळजी मात्र समाजातील प्रत्येकच व्यक्ती करू शकतो. धन्यवाद.